हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे आशिष आणि हे आहे आपली तिसरी क्लास. टॉपिकचे नाव आहे नेटवर्क थेरी डीसी विजेची ओळख. मित्रांनो, सेकंड क्लासमध्ये आपण ह्या टॉपिकवर टॉप 15 क्वेश्चन बघलो होतो आणि ह्या तिसऱ्या क्लासमध्ये पण आपण टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, ह्या तिसऱ्या क्लासचा पहिला क्वेश्चन आहे, ज्यावेळी मंडळातील भिन्न पोलॅरिटीज रेजिस्टन्स शिवाय एकत्र येतात त्यावेळी काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, शॉर्ट सर्किट झाले आहे असे म्हणतात. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, PCBवर घटक सोल्डर करण्यासाठी रिकामी जागा सोल्डरिंग पद्धती वापर करतात. याचे आन्सर आहे मित्रांनो ए, डोप. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, कोणत्या सर्किटमध्ये व्होल्टेज कायम असतो, करंट विभागला जातो, एकूण रेजिस्टन्स सर्किटमध्ये कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षाही कमी होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, पॅरलल. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, कोणत्या जोडणीतील एकूण रेजिस्टन्स काढण्यासाठी सर्व कंडक्टन्सची बेरीज करावी व येणारी संख्या उलट मांडावी? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, पॅरलल. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, रिकामी जागा म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या त्याच्यातून विजेचा करंट वाहण्यासाठी मदत करण्याचा गुणधर्म होय? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, कंडक्टन्स. त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, कंडक्टन्स व रेजिस्टन्स सर्व बाबतीत एकमेकांच्या विरुद्ध असतात, कंडक्टन्स मोजण्याचे परिणाम काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, मोह आहे. त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, पॉवर मोजण्याचे परिणाम वॅट आहे. 1 व्होल्ट प्रेशरने 1 एम्पियर करंट वाहिले असतात तर किती वीज खर्च होतो? तर याचा आन्सर आहे मित्रांनो डी, 1 वॅट वीज खर्च होतो. त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, कोणत्याही जंक्शन पॉईंटपाशी मिळणाऱ्या करंटची बेजिक बेरीज शून्य असते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, किर्चॉफचा पहिला नियम. त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, कोणत्याही चालू विद्युत मंडळात प्रत्येक विरोधाचे भोवती मिळणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपची बेजिक बेरीज व त्या सर्किटमध्ये असलेल्या इत्यादी EMFची बेजिक बेरीज ह्या दोघांच्या बेजिक बेरीज शून्य असते? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, किर्चॉफचा दुसरा नियम. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, नियमाने उदाहरणे सोडवताना जर आपण करंटच्या दिशेने जात असू तर त्या येणाऱ्या संख्येस मायनस वजा चिन्ह घ्यावे व करंटच्या विरुद्ध दिशेने जात असून तर येणाऱ्या संख्येस प्लस अधिक चिन्ह घ्यावे. याचे आन्सर आहे मित्रांनो डी, किर्चॉफच्या. त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाकडून पॉझिटिव्ह टोकाकडे जाताना येणाऱ्या संख्येस? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, अधिक चिन्ह घ्यावे. त्यानंतर आहे 12वा क्वेश्चन, अणूचा व्यास साधारणपणे किती असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, 10⁻⁻⁻m. त्यानंतर आहे 13वा क्वेश्चन, इलेक्ट्रिसिटी रिकामी जागा मध्ये व्यक्त करतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, कुलंब. त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, ॲमीटरचा उपयोग काय मोजण्यासाठी करतात? तर याचे आन्सर आहे मित्रांनो बी, करंट. करंट मोजण्यासाठी ॲमीटरचा उपयोग करतात. त्यानंतर आहे 15वा क्वेश्चन आणि ह्या क्लासचा लास्ट क्वेश्चन आहे, मेन्सवर लोड जोडलेला असताना मेन्सवर मिळणाऱ्या व्होल्टेजला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, पोटेन्शियल डिफरन्स. तर मित्रांनो, हे होती आपली तिसरी क्लास आणि आपली ही चौथी क्लास येईल उद्या, जो की त्या क्लासमध्ये पण आपण टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत. तर मित्रांनो, चौथी क्लास बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.